विक्रय वृद्धीचे महत्व. तर विक्रय वृद्धीची काय गरज आहे किंवा त्या विक्रय वृद्धीचं काय महत्व आहे हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. तर ग्राहकांच्या दृष्टीने, विक्रेत्याच्या दृष्टीने विक्रय वृद्धी होणं किती गरजेचं आहे किंवा उत्पादकाच्या दृष्टीने किती आवश्यक आहे हे आपण पाहिलं. तर सर्वसाधारण विक्रय वृद्धी जी आहे ही जर विक्रय वृद्धी झाली, दिवसेंदिवस विक्रीमध्ये, उत्पादकांच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये जर वाढ झाली तर राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास देखील मदत होतं. कारण विविध प्रकारच्या वस्तू विकल्या गेल्यानंतर त्यामधून जो मिळणारा टॅक्स आहे, जीएसटी आहे, हा टॅक्स गव्हर्नमेंटला मिळत असतो. त्यामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर कंपन्यांचा किंवा उत्पादकांचा टर्नओव्हर वाढून त्याच्यामधून मिळणारा जो टॅक्स आहे तो देखील गव्हर्नमेंटला मिळत असतो. तर अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की राष्ट्रीय विकास होण्यास, परिसराचा विकास होण्यास मदत होते, विकास कामं करता येतात. तर हा एक महत्वपूर्ण भाग हा विक्रय वृद्धी मधला असतो. याच्या व्यतिरिक्त इतर जे महत्व आहे किंवा जी गरज आहे ती विक्रय वृद्धीमध्ये, तर वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रय वृद्धी गरजेची आहे. जर तुम्ही बाजारपेठेमध्ये गेले, एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती वस्तू तयार करणारे असंख्य असे वेगवेगळे उत्पादक असतात किंवा वेगवेगळ्या कंपनीची ती वस्तू असते आणि त्या सगळ्या कंपन्यांच्या वस्तूमधून तुम्हाला योग्य अशी वस्तू निवडायची असते. तुम्हाला जर टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही टीव्ही घेण्यासाठी जेव्हा बाजारपेठेमध्ये जाताय तेव्हा त्या ठिकाणी कितीतरी ब्रँडेड कंपन्यांचे आणि लोकल कंपन्यांचे तुम्हाला टीव्ही पाहायला मिळतील. प्रत्येकाचं स्पेसिफिकेशन वेगवेगळं असतं. इतकी वाढती स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जर एखाद्या कंपनीला टिकून राहायचं असेल तर त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागते, दर्जा सिद्ध करावा लागतो आणि ग्राहक देखील दर्जेदार वस्तूंसाठीच पसंती असते. मग अशा स्पर्धेमध्ये ग्राहकाला आकर्षित करणे हे व्यावसायिकाचं फार मोठं किंवा विक्रेत्याचं फार मोठं कौशल्य असतं आणि तो त्याचं कौशल्य पणाला लावून आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करून ती वस्तू घेण्यास भाग पाडत असतो. मग ग्राहक नुसता ती वस्तू कडे आकर्षित झाला म्हणजे तो वस्तू घेईल असं नाही. त्याचा दर्जा, त्याचं स्पेसिफिकेशन, त्या सर्व किमती, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ग्राहकाच्या पसंतीला पडणं गरजेचे आहे. त्यामुळं या स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकाला आकर्षित करणे, त्या वस्तूविषयीची, दर्जाविषयी त्याला हमी देणे, त्या ग्राहकाला त्या वस्तूचं महत्व पटवून देणे आणि ती वस्तू त्याला घ्यायला लावणे, इथपर्यंतची ही सगळी कामं विक्रय वृद्धीमध्ये होत असतात आणि ही सध्या काळाची गरज आहे स्पर्धेच्या युगामध्ये. तर अशा पद्धतीने स्पर्धेच्या युगामध्ये या ग्राहकांना आकर्षित करणं हे या फक्त विक्रय वृद्धीमुळेच शक्य होत आहे. दुसरा, व्यावसायिकास नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत होते. तुमच्या जर विक्री वृद्धीमध्ये जर वाढ झाली तर तुमच्या बाजारपेठा वाढतात. जर वस्तूची विक्री कमी प्रमाणात होत असेल तर बाजारपेठा त्या प्रमाणात वाढणार नाहीत, कारण तेवढी त्याला मागणी नाही असा अर्थ होतो. परंतु दिवसेंदिवस तुमचा विक्रीचा जर अनेक चढता असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी त्या वस्तू नेऊन वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या वस्तू विकता येतात. तर अशा पद्धतीने आपली वस्तू दर्जेदार असेल, त्याच्यामध्ये विक्रीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असेल, विक्रेता त्याच्या विक्रय कौशल्याचा पुरेपूर वापर करून विक्रीमध्ये वाढ करत असेल तर अशा विक्रेत्यांना बाजारामध्ये वस्तू विकण्यास काही अडचण येत नाही आणि अशा वस्तू ज्या आहेत यांना दिवसेंदिवस नवनवीन बाजारपेठा मिळतात. विक्रय वृद्धीमुळे वाढत्या स्पर्धेला सामोरे जाता येते. आता जसं मी सांगितलं,
कॉम्पिटिशन भरपूर आहे, परंतु या कॉम्पिटिशन मध्ये जो टिकला, ज्याने दर्जा सिद्ध केला, ज्याच्यामध्ये विक्री कौशल्य आहे, असे विक्रेते टिकतात आणि त्यांच्या वस्तूला मागणी येते. किंमत युद्धात किमती मर्यादित ठेवाव्या लागतात. अशा वेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रय वृद्धी योजना महत्वपूर्ण ठरते. कॉम्पिटिशन मध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये किंमत युद्ध देखील चाललेलं असतं. परंतु जर एखाद्याने विनाकारण वस्तूची जर किंमत वाढवली तर त्या ठिकाणी ती ग्राहक घेणार नाही, कारण ग्राहक हा तुलना करत असतो. परंतु खरंच तुमची जर वस्तू दर्जेदार असेल आणि अशा वेळी जर तुम्ही काही प्रमाणात तुमच्या वस्तूची इतरांपेक्षा जर किंमत जास्त असेल तर तुम्ही त्या ग्राहकाला सांगू शकताय की मी 10 रुपये जास्त का घेतो इतरांपेक्षा. ते त्याला पटवून देता आलं पाहिजे की तुमच्या वस्तूमध्ये किती टिकाऊ आहे तुमची वस्तू किती दर्जेदार आहे आणि ही वस्तू घेण्यामुळे तुमचा किती फायदा आहे. तुमचे आज 10 रुपये जातील पण तुमचा 100 रुपयाचा फायदा होणार आहे. हे तुम्ही जेव्हा त्या ग्राहकाला पटवून द्याल तेव्हा तीच वस्तू तुमची वस्तू तो ग्राहक घेईल. तर अशा प्रकारे किंमत युद्धामध्ये किंमत वाढवत असताना देखील विक्रय वृद्धी योजनेला महत्व आहे. विक्रय वृद्धी प्रयत्नामुळे व्यावसायिकास विक्री संतुलित ठेवता येते. विक्रय वृद्धी प्रयत्नामुळे व्यावसायिकास विक्री संतुलित ठेवता येते. तुम्ही विक्रय वृद्धीसाठी जे प्रयत्न करताय त्यामुळे तुमची विक्री ही तुमच्या वस्तूची वाढतच जाईल, कमी होणार नाही किंवा एकसारखी राहील पण कमी होणार नाही. परंतु तुमचे विक्रय वृद्धीचे जर प्रयत्न कमी पडले, आपली वस्तू नावाजलेली आहे, आपली वस्तू ब्रँडेड आहे, हा ग्राहक सहजासहजी घेईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं होत नाही. आणि त्यामुळंच आपण कितीतरी ब्रँडेड वस्तू नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांच्या देखील वस्तू जाहिराती टीव्ही वरती पाहतो. मग ते का जाहिराती करतात? तर त्यांना विक्रय वृद्धी करायची असते म्हणून जाहिराती करतात. त्यामुळे विक्रय वृद्धी ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडता कामा नये. जर तुम्ही विक्रय वृद्धी योजनेमध्ये जर कमी पडलात तर तुमची मागणी कमी होण्याची दाट शक्यता असते आणि ही मागणी कमी होऊ नये, ग्राहक कमी होऊ नयेत, किमान मागणी संतुलित एकसारखी समप्रमाणात राहावी किंवा वाढत जावी यासाठी विक्रय वृद्धीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या राबवणं गरजेचं असतं. ग्राहकांना खरेदी सूट, भेटवस्तू, कुपन्स, बक्षिसे मिळत असतात. हा कशाचा भाग आहे? विक्रय वृद्धीचाच भाग आहे. आणि ज्यावेळी अशा पद्धतीने ग्राहकांना सूट मिळते 10%, 20%, 25%, एकावर एक फ्री, दोनावर एक फ्री किंवा ठराविक दिवसानंतर ग्राहकांमधून लकी ड्रॉ काढला जाईल, त्यांना बक्षिसं दिली जातील. तर अशा योजनांमुळे काय होतात? ग्राहक वारंवार त्याच दुकानात जातात आणि वस्तू खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकाचा देखील फायदा होतो. त्याला जी वस्तू मिळते त्या वस्तूवरती काहीतरी सूट मिळते, त्यामुळे त्याचा फायदा होतो निश्चितच, किंवा त्याला ती वस्तू कमी किमतीत मिळते. अत्याधुनिक वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवता येतात, त्यामुळे राहणीमान सुधारते. विक्रय वृद्धी ज्या योजना आहे या विक्रय वृद्धी योजनेमुळे ज्या नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये येतात, अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाने युक्त वस्तू ज्या आहेत या वस्तू विक्रेता काय करतो? ग्राहकापर्यंत पोहोच करतो. त्यामुळं ग्राहकांचं किंवा परिसरातील लोकांचं राहणीमान सुधारतं, त्यांना नवीन वस्तू वापरण्याविषयी माहिती मिळते आणि त्यांचं राहणीमान सुधारतं, जीवनमान सुधारण्यास देखील त्यांची मदत होते. बाजारपेठेत नव्याने येणाऱ्या वस्तूंची ग्राहकांना माहिती मिळते. बाजारपेठेमध्ये आगाऊ कोणत्या वस्तू नव्याने येणार आहेत, तुम्ही आतापर्यंत ही वस्तू वापरताय पण मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये याच्यापेक्षा अजून चांगली वस्तू तेवढ्याच किमतीत देणार आहे असं तुम्ही जेव्हा ग्राहकाला सांगताय तेव्हा ग्राहक देखील आनंदी होतो. त्यामुळं नवनवीन कोणतं उत्पादन बाजारपेठेमध्ये येणार आहे, नवनवीन कोणतं तंत्रज्ञान वस्तूमध्ये असणार आहे याची कल्पना ग्राहकाला मिळते आणि तशा पद्धतीच्या वस्तू ग्राहकाला वापरायला मिळतात आणि त्याच्यामुळं विक्रीमध्ये पुन्हा वाढ होते. ग्राहकांना पर्यटन व बक्षिसांच्या संधी देखील उपलब्ध होतात. पर्यटन हा देखील व्यवसाय आहे. तुम्ही जाहिराती पाहत असाल की कुलू मनाली किंवा जम्मू काश्मीर, कन्याकुमारी इकडे ज्या सहली निघतात याच्यामध्ये त्यांनी आमिष दाखवलेली असतात.
4 रात्री 4 दिवसाचा मुक्काम एवढ्या एवढ्या अमाऊंट मध्ये, त्याच्यावर 2 दिवस फ्री, 2 हॉटेलिंग फ्री, अशा पद्धतीचे काही काय असतात आकर्षक त्या ठिकाणी योजना असतात आणि त्याच्यामुळं कस्टमरला काय होतं की पर्यटनाची संधी मिळते किंवा बक्षिसं देखील काही वेळेस मिळत असतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे जितकी विक्रीमध्ये वाढ होईल तितकं उत्पादन वाढत जाईल, कंपन्यांचं उत्पादन वाढत जाईल. कंपन्यांचं उत्पादन वाढत गेलं की त्यांना त्या ठिकाणी श्रमिकांची गरज लागेल, त्यामुळे त्या ठिकाणी रोजगार संधी वाढत जाईल, ऑफिस स्टाफ लागेल. तर अशा प्रकारे हे जो मॅनेजमेंट स्टाफ किंवा लेबर स्टाफ कर्मचारी हे जे आहेत यांची संख्या वाढवावी लागते. त्यामुळे परिसरामधील लोकांना रोजगार संधी उपलब्ध होते. रोजगार वाढले, कंपनीचं उत्पादन वाढलं, कंपनीचा टर्नओव्हर वाढला, कंपनीचं उत्पन्न वाढेल. कंपनीचं उत्पन्न वाढेल की शासनाला मिळणारा कर वाढेल, शासनाला मिळणारा कर वाढला की शासनाची अर्थव्यवस्था सुधारेल, राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारेल आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारली की राष्ट्रीय विकास होण्यास हातभार लागेल. म्हणजे विविध विकास कामं शासनाला या विक्रय वृत्तीच्या माध्यमातून देखील करता येतात. इतकं ह्या विक्रय वृत्तीचं महत्व आहे, लक्षात घेऊन